मी आज डीमार्टमध्ये टॉवेलची शॉपिंग करायला गेले होते. कोणता टॉवेल घेतला हे पुढे सांगतेच. रात्रीचं जेवण केलं आणि पटकन डीमार्टला गेलो, कारण 10 नंतर एंट्री बंद असते डीमार्टमध्ये. 10 वस्तूंच्या आतच मला वस्तू घ्यायच्या होत्या, म्हणजे 10 वस्तूंची लाईन वेगळी असते आणि ती पटकन उरकून जाते. हे बघा, होळीचं तर किती सामान आलेलं आहे. होळी जवळ आलेली आता. हा एक टॉवेल घेतलेला आहे मी, नंतर हा एक घेतला आणि असाच अजून एक घेतला. असे 3 टॉवेलची शॉपिंग झाली. खरं तर मला हाच टॉवेल घ्यायचा होता, पण मिस्टर बोलले की मुलं काय आता आपली एवढी पण लहान नाही आहेत, म्हणून मग मी ते नाही घेतले. पटपट शॉपिंग करायची होती आणि घरी यायचं होतं, कारण लेट व्हायला लागलेलं खूपच. बिलिंगला तर खूप वेळ लागतो. एक तास म्हणलं तरी त्या लाईनमध्ये उभा राहायला लागतं. एवढी गर्दी रात्रीच्या 10-10:30 वाजतासुद्धा होती. पटकन बिलिंग करून बाहेर आलो. अजून येताना दळण पण घ्यायचं होतं. ट्रॉलीमधील सामान सगळं त्या बॅगमध्ये भरलं आणि दळणही घेतलं येता येता आणि असं घरी आलो तरी काही काम आमचं संपलेलं नाही आहे बरं का. मुलीच्या शाळेत हळदी कुंकू होतं, तर तिला ब्लाऊज माझा अल्टर करायचा होता. तो अल्टर करत बसले होते मी. कोणती साडी घालायची ही तिनं फायनल करून ठेवलेली होती आधीच. ही तिला खूप साडी आवडलेली, मग तीच ती नेसणार होती. मग अशी तिची तयारी चालू होती. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.